लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवाला, काय कुठे आहे हार असं म्हणते आता इथे नंदिनी जीवाला. जीवा मात्र रडत असतो बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी म्हणते अहो कुठे गेला हार असं म्हणून आता विचारते ती परत जीवाला. नंदिनी सुद्धा रडत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे वसवात रम्या खूप खुश असतात. तर आता इथे विक्रम म्हणतो उत्तर दे ना, काय विचारते ती, बोल की असं म्हणून जोरात रडतो विक्रम आता इथे जीवाला. अहो अहो तुम्ही शांत व्हा, मी बोलते असं म्हणते मानिनी. तर मानिनी पण रडत असते आणि म्हणते जीवा अरे काय म्हणतायत हे सगळे असं म्हणते आता इथे मानिनी. बोल काहीतरी, कुठे आहे हार असं म्हणते आता इथे मानिनी. विकला असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे वसवात आणि रम्या ऍक्टिंग करतात बघा प्रेक्षक मुद्दाम. तर आता इथे पार्थ पण चिडतो आणि तो जीवाकडे जातो आणि म्हणतो का विकलास हार असं म्हणतो पार्थ. तर आता जीवा काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. पैसे हवे होते असं म्हणतो आता इथे जीवा. पैसे हवे होते म्हणून तू हार विकलास असं म्हणतो आता इथे पार्थ. का असं म्हणतो आता इथे पार्थ. नाईलाज होता असं म्हणतो आता इथे जीवा. अरे जीवा असला कसला नाईलाज होता की तुला आजीचा हार विकावा लागला असं म्हणतो आता इथे पार्थ. बोल चटचट असं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते आहो. तर आता जीवा म्हणतो गरज होती असं म्हणतो तो. खूप घाबरत घाबरत बोलतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वसवत्या म्हणते गरज होती. कसली गरज होती तुला, सांग ना कसली गरज होती असं म्हणून जोरात ओरडतात आता वसवत्या बघा प्रेक्षक हो मुद्दाम. अरे आमच्या आईने तिचा हार तुझ्याकडे सांभाळून ठेवण्यासाठी दिला होता ना असं म्हणते वसवत्या मुद्दाम नाटक करत असते बघा प्रेक्षक हो आता इथे वसवत्या. तरी मी माझ्या आईला सतत सांगायचे की अगं हा नातू आहे तुझा असं म्हणते आता इथे वसवत्या. उद्या हा हार त्याच्या बायकोला देईल, ती तो मोडून नवीन कुठला तरी हार करेल, त्याच्यापेक्षा माझ्या रम्याला दे असं म्हणते वसवत्या. तर वसवत्या म्हणते ती निदान जन्मभर देशमुखांची आठवण म्हणून मिरवेल तरी, पण आईचा लाडका होतास ना म्हणून दिला तुला तो हार, आणि तोच हार तू विकून आलास असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे रम्या म्हणते आई आई अगं बास झाला असं म्हणते आता रम्या. आता रडून रडून काय उपयोग आहे का असं म्हणते आता इथे रम्या. हा जीवा तो हार आधीच विकून आलाय असं म्हणते आता इथे रम्या. तर रम्या म्हणते दिस इज नॉट डन जीवा. पुरे नका प्लीज असं म्हणते आता इथे मानेनी. आता तुम्ही दोघी आडावडा करू नका असं म्हणतो आता इथे मानेनी. हा लेख तुझा काय पराक्रम गाजून आलाय असं म्हणतो आता इथे विक्रम. तुम्ही जरा शांत व्हा, तुम्हाला कोणी सांगितलंय की जीवाने सगळं केलंय असं म्हणते मानिनी. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलायस तू असं म्हणतो इथे विक्रम. आपल्या सगळ्यांचं ठरलेल्याप्रमाणे मी आईचे कानातले तिच्या बांगड्या पॉलिश करायला म्हणून घेऊन गेलो आपल्या नेहमीच्या ज्वेलरकडे. जे दागिने आम्ही मनात आलं म्हणून लाखभर घेतो ना, ते नानूभाई त्याने मला विचारलं असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो विक्रम केम छो, घरी सगळं ठीक आहे ना, कारण तुम्ही तुमच्या आईचे दागिने पॉलिश करायला घेऊन आला तिथे. तिथे तुमचा जन्मेजय पैशांची गरज आहे म्हणून ते दागिने विकायला आला होता असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे सगळेजण एकदम शॉक होतात बघा प्रेक्षक, कारण आता जीवाने विकलेले असतात ना दागिने आजीचे आणि सगळ्यांना कळतं आता. तर आता विक्रम म्हणतो कशा कशाची लाज बाळगायला हवी होती मी असं म्हणतो तिथे विक्रम. माझा मुलगा लपून छपून दागिने विकून येतो ह्याची असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे बाकी सगळे खूप भावुक झालेले असतात. माझ्या आईचा हार तो विकून येतो आणि मला काहीच कळत नाही ह्याची असं म्हणतो आता इथे विक्रम. की आपल्या बाप लेकांमध्ये काही जुळतच नाही आहे आणि दुसरा माणूस आम्हाला येऊन सांगतोय सत्य, म्हणून उत्तर दे मला का असं म्हणतो विक्रम. का विकलंस तू, अरे पैशांची गरज होती तर माझ्याकडे मागायचंस ना, बाहेर का गेलास तू असं म्हणतो इथे विक्रम. आय नीड अन एक्सप्लेनेशन, बोल असं म्हणतो विक्रम. तर नंदिनी म्हणते बाबा बोलतील ते. जीवा काय झालंय असं म्हणते नंदिनी. सांगा ना कुठे गेला तो हार, तुम्ही जे काय असेल ते सांगून टाका. आनंद निवासमध्ये ते विकत घेण्यासाठी मला विकावे लागले असं म्हणतो आता इथे प्रेक्षक हो जीवा. तर सगळ्यांना धक्का बसतो आनंद निवास ऐकल्यावर नाव. तर आता इथे खूप खुश होतात वसवात्या आणि रम्या. वा छान छान चाललंय हा, म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो हो ना असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे वसवत्या म्हणते काय ग नंदिनी, तू अगदी ओरडून ओरडून विचारतेस हार का विकलास, हार का विकलास, जसं की तुला माहितीच नाही असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे वसवत्या म्हणते तुला नक्कीच माहित असणार असं म्हणते वसवत्या, कारण तो हार त्याने तुझ्या आनंद निवाससाठी विकला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर नंदिनी खूप रडते बघा प्रेक्षक आणि जीवाला समजतच नाही काय करू म्हणून. तर आता इथे पार्थ म्हणतो एक मिनिट वसवत्या, जीवा हा काय प्रकार आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो आनंद निवास वाचवण्यासाठी हा विकला असं म्हणतो तो. नंदिनी असं म्हणतो आता पार्थ, काय झालं आनंद निवासला असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता विक्रम म्हणतो काय ग असं म्हणतो तो आता नंदिनीला. काय बोलतोय तो, काय विचारतोय तो, काय झालंय तुझ्या आनंद निवासचं असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे नंदिनी पण लवकर काही सांगतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो मी सांगतो असं म्हणतो आता इथे जीवा. नाही नाही मी सांगते ना असं म्हणते आता इथे नंदिनी. मी सांगते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते काय झालं ना बाबा, ह्या सगळ्यात खरं तर जीवांची काहीच चूक नाही आहे असं म्हणते नंदिनी. नाही नंदिनी असं म्हणतो आता इथे विक्रमला जीवा. चूक चूक माझीच होती असं म्हणतो आता इथे जीवा.
तर आता इथे जीवा म्हणतो माझ्यामुळे आनंद निवास जाणार होतं असं म्हणत होता इथे जीवा. कारण असं म्हणत होता जीवा, कारण मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता असं म्हणत होता जीवा. तर आता इथे खूप खुश होते वसवत्या आणि रम्या बघा प्रेक्षक हो. व्यवहार म्हणजे असं म्हणते आता इथे मानिनी रडत रडत, कुणाबरोबर व्यवहार केला होतास तू असं म्हणते आता मानिनी. भास्कर काकांसोबत असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे खूप हसतात रम्या आणि वसवत्या खूप जास्त. तर आता इथे जीवा सगळी स्टोरी सांगतो बघा प्रेक्षक हो. कसं ते इन्व्हेस्टर आलेले असतात. मी ह्या आनंद निवासचा मालकाचं म्हणून म्हटलेलं असतं ना इन्व्हेस्टर, तिथून सगळं सांगतो बघा प्रेक्षक हो जीवा. सगळ्या गोष्टी आता घरातल्या सगळ्या मंडळींना, आपण ज्या जागेवरती लो कॉस्ट हाऊसिंगचं प्रोजेक्ट उभे करणार होतो ते रोजी गार्डनकडे आहे ना असं म्हणतो जीवा. जीवा आनंद निवास रोजी गार्डनकडेच येतं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ज्या काळजाच्या तुकड्यावर साईन केली ते माझं घर होतं आनंद निवास असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता नंदिनी कसं बुलडोजर समोर गेलेली असते आणि तो सगळा प्रकार जीवा सांगतो बघा प्रेक्षक हो सगळ्यांना, घरातल्या लोकांना. तर आता इथे सो लेट स्टार्ट द ऑक्शन. 90 लाख असं म्हणून सगळे चालू केलेले असतात. 1 करोड तर 10 करोड म्हणून जीवा आलेला असतो तोपर्यंत सगळा प्रकार सांगतो आता जीवा सगळ्यांना. मी विकत घेतलेल्या प्रॉपर्टीची चावी मला परत करा असं म्हणतो आता इथे जीवा. आणि कसं तो चावी घेतलेला असतो हे सगळं सांगतो बघा प्रेक्षक हो जीवा आता सगळ्यांना. हे सगळं काय आहे असं म्हणते आता इथे मानिनी. नंदिनी इतकं सगळं झालं आणि आम्ही सगळे कुठे होतो असं म्हणते आता इथे मानिनी. नंदिनी आपण आपण रोज बोलतो ना ग एकमेकींशी असं म्हणते आता इथे मानिनी. एकच घरात राहतो आपण, पण तुलाही काय सांगावंसं नाही वाटलं असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे पार्थ म्हणतो अरे काल रात्री पायऱ्यांवर बसून आपण बोलत होतो तेव्हा का नाही सांगितलं मला असं म्हणतो आता इथे पार्थ. काय झालंय बोल असं म्हणतो आता इथे पार्थ. बोल ना असं म्हणतो पार्थ. असं म्हणतो आता इथे पार्थ, कारण आता इथे काव्यामध्ये बोलते म्हणून तुम्ही मध्ये बोलू नका. बोल असं म्हणतो आता इथे पार्थ जीवाला. मी असं म्हणतो आता जीवा मी स्वतःचं काम सुरू करत होतो असं म्हणतो ती जीवा. आणि भास्कर काका इन्व्हेस्ट तू आवरून जात होतास मध्ये की मला म्हटला होतास की तुला माझा अभिमान वाटेल हे काम करायला गेला होतास असं म्हणतो पार्थ. भास्कर काकांबरोबर व्यवहार केला असतो असं म्हणतो आता इथे पार्थ. अरे तो माणूस काय लायकीचा आहे माहित नाही का तुला असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे काव्या बोलायचं ते परत तिला शांत करतो पार्थ. गप्प बस असं म्हणतो तो. बघतेस ना मानिनी असं म्हणतो आता इथे विक्रम. आपला मुलगा आपल्यापासून लपून काय काय करतोय ते असं म्हणतो विक्रम. तर आता तो म्हणतो आणि त्याला त्याच्या बायकोची पूर्ण साथ आहे असं म्हणतो आता इथे विक्रम. अरे एवढी मोठी गोष्ट, एवढा मोठा व्यवहार आपल्याला न सांगताच ही लोक करतायत असं म्हणतो आता इथे विक्रम. म्हणजे आपण आईबाप म्हणून आलाय का होता ग असं म्हणतो आता इथे विक्रम. हा असं म्हणतो विक्रम. शट अप नाहीतर एक सण करीन देईन कानाखाली तुझ्या असं म्हणतो आता इथे विक्रम. अरे ज्या माणसासमोर मैत्रीचे संबंध सुद्धा ठेवले नाहीत मी, तू त्याच्यासोबत व्यवहार केलेस असं म्हणतो विक्रम. इतका इतका बेअक्कल कसा झालास तू असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता नंदिनी म्हणते बाबा बाबा हो जीवा इन्व्हेस्टर शोधत होते असं म्हणते नंदिनी. आणि त्या भास्कर काकांनी वेगळं चित्र समोर केलं त्यांच्यासमोर, त्यांना फसवलंय बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. नंदिनी अगं ह्या मूर्ख नवऱ्याची अजून किती बाजू घेशील तू, लहान आहे काय तो असं म्हणतो आता इथे विक्रम. तर नंदिनी खूप रडायला लागते आणि त्याचंही सोड, पण तुला तरी बोलायला होतं ना, तुझ्याकडे आहे तोंड, तुलाही विचारलं होतं ना, तूही आम्हाला सांगितलं नाहीसच ना असं म्हणतो आता इथे विक्रम. तुलाही विचारलं होतं मी, तुझ्या आनंद निवासचं काय झालं, कसा झाला तिथला कार्यक्रम, विचारला होता की नाही, विचारला होता की नाही असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे तिला आठवतं कसं विक्रम विचारलेला असतो आजारपणाच्या धावपळीत कशी झालेली अॅनिव्हर्सरी असं विचारलेलं असतो विक्रम. आणि आम्ही विचारून सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही याचा अर्थ आमच्याशी संबंध नाही का असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता विक्रम म्हणतो ह्या या तुझ्या नवऱ्याला गाडीची अक्कल नाही आहे, गाडीचा अनुभव नाही, पण तुला कळते की नाही असं म्हणतो विक्रम. तुला कळते की नाही 10 कोटी छोटी रक्कम आहे ही असं म्हणतो आता इथे विक्रम. छोटी रक्कम आहे का ही असं म्हणतो विक्रम. कळते का काही असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता नंदिनी पण खूप रडायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप रडतात जीवा आणि नंदिनी. मला हे कळत नाही आहे की 10 कोटी रुपये तो आणलेच कुठून जीवा असं म्हणते आता इथे वसवत्या. अजून मुद्दाम आग लावायला बघा प्रेक्षक हो, वसवत्यांचं गेम बघा. तर आता इथे वसवत्या म्हणते अरे पार्थ आणि विक्रमला माहिती नसताना कुठून आणलेस तू एवढे पैसे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर रम्या म्हणते अगं कंपनीतनी उचलले असतील त्यांनी असं म्हणते रम्या. मग पार्थ आणि विक्रमला नसते का कळलं असं म्हणते वसवत्या. अगं मग आजीचे दागिने विकून उभं केले असेल असं म्हणते रम्या. तुला काय करायचं आहे सगळं करून, आता हे प्रकरण बाहेर आलं ना तर ठशाच नेलंच पाहिजे असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि तू काय जीवासारखी मूर्ख आहेस का असं म्हणते वसवत्या. अगं आईचा हा एक हार विकून आईचे 10 कोटी उभे राहणार आहेत का, आईचा हार विकून असं म्हणते वसवत्या.
तर आता इथे सगळा प्लॅन असतो यांचा. तर काय रे जीवा असं म्हणते वसवत्या, कुठून आणलंस तू एवढे पैसे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे वसवत्या बघतच असते जीवाकडे. अरे कुठे चोरीबिरी गेली नाहीस ना असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेच दुःखी असतात. तर आता इथे नंदिनी म्हणते वसवत्या काय बोलताय तुम्ही, अहो चोरी लबाडी करणाऱ्यांपैकी नाही आहेत जीवा असं म्हणते नंदिनी, स्वाभिमानी आहेत ते. त्यांनी 10 कोटी कुठून आणलेत मी सांगते असं म्हणते आता इथे नंदिनी. बरं असं म्हणते वसवत्या, 5 कोटी त्यांना शेअर मार्केटच्या प्रॉफिटमधून मिळाले तसं म्हणते आता इथे नंदिनी. आणि 5 कोटींचं त्याने लोन केलंय असं म्हणते नंदिनी. खोटं बोललो तुझ्याशी असं म्हणतो आता इथे जीवा. घ्या असं म्हणते आता इथे वसवत्या. अहो मग खरं काय आहे जीवा असं म्हणते नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो मी मी 10 कोटी माझ्या काही एवढीच मोडून आजीचे दागिने विकले आणि आणि काय असं म्हणतो आता इथे विक्रम. अरे आणि काय बोल असं म्हणतो विक्रम. शाहूवाडीची प्रॉपर्टी असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. सगळ्यांना खूप जास्त धक्का बसतो शाहूवाडीची प्रॉपर्टी म्हटल्यानंतर. तर आता इथे वसवत्या तर अजून ड्रामा करायला लागते बघा प्रेक्षक ऐकल्यावर. अरे ज्या प्रॉपर्टीसाठी 12 वर्ष केस चालली असं म्हणते वसवत्या, विक्रमनी एक एक रात्र मेहनत केली, ती प्रॉपर्टी जिंकली, तुझ्या नावावर केली आणि तू असं म्हणते वसवत्या, तू ती प्रॉपर्टी विकून टाकलीस असं म्हणते वसवत्या. तर सगळ्यांना खूप दुःख होतं बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. अहो हे काय केलं तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. अरे जीवा एक शब्दाने तू सांगितलं नाहीस मला असं म्हणतो पार्थ. एकदा सांगितलं असतं तर मी दिले असते रे पैसे तुला असं म्हणतो पार्थ. आम्ही सगळे काय परके आहोत का असं म्हणतो पार्थ. कारण मला माझ्या जीवावर सगळं ठीक करायचं होतं असं म्हणतो आता ती जीवा. नंदिनीचा आनंददिवस परत आणायचा होता, माझं काम सुरू करायचं होतं असं म्हणतो जीवा. आणि मी चुकलोय, तुमच्या समोर गिरवायचं नव्हतं असं म्हणतो आता इथे जीवा. उलट मी सगळं ठीक केलं, हे तुम्हा सगळ्यांसमोर मिरवायचं होतं असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणतो जीवा. मी सगळं परत फेडेन असं म्हणतो तो. मी पैसे कमवेन, माझं काम सुरू करेन असं म्हणतो आता जीवा. मी सगळी प्रॉपर्टी परत मिळवेन असं म्हणतो जीवा. बाबा आजीचा हार सुद्धा मी परत मिळवेन असं म्हणतो जीवा. तर आता विक्रम त्याला कानाखाली मारतो बघा प्रेक्षक. खूप जोरात मारला आता इथे विक्रम जीवाच्या कानाखाली नंदिनी समोर आणि सगळ्या घरासमोर. तर आता सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसतो आणि वसवत्या आणि रम्या मात्र खूप खुश होतात बघा प्रेक्षक. हो हार परत मिळवणार आहेस तू असं म्हणतो आता इथे विक्रम. कसा असं म्हणतो आता इथे विक्रम. कसा मिळवणार आहेस असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे जीवा काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. हो अरे तो दागिना तो हार जर आतापर्यंत तसाच असला असता दुकानात तर मी परत आणला नसता का असं म्हणतो विक्रम. आपल्या आधीच कोणीतरी विकत घेऊन गेलाय तो असं म्हणतो इथे विक्रम. आणि ज्याने विकत घेतलाय ना तो येणार आहे कोणीतरी असं म्हणतो इथे विक्रम. आतापर्यंत तो हार गेला पण असेल ह्या देशाबाहेर असं म्हणतो विक्रम. तर आता विक्रम म्हणतो तो हार आता परत मिळणार नाहीये तो हार असं म्हणतो तो. लक्षात ठेव असं म्हणतो विक्रम. मेलेली माणसं आणि गेल्यानंतर दागिना कधीच वापस मिळत नाही असं म्हणतो आता इथे विक्रम. तुझ्या आईची जर वरून बघत असेल ना तर तिला मेल्याहून मेलं झालं असेल असं म्हणतो विक्रम. तिच्या आशीर्वादाचा सौदा केलास रे तू असं म्हणतो आता इथे विक्रम. अरे लाज नाही का वाटली तुला असं म्हणतो विक्रम. आणि हे सगळं आम्हाला आमच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी कळतंय असं म्हणते वसवत्या. आणि कुठल्या हक्काने तू फोटोवर फुलं व्हायला जातोयस असं म्हणते आता वसवत्या. बाबा बाबा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे विक्रम मारतो बघा प्रेक्षक. त्याला काठीने आता आजीच्या खूप मारतो होता तो जीवाला. त्याच्या पाठीमध्ये विक्रम खूप खूप हाणतो बघा प्रेक्षक. आता इथे जीवाला त्या काठीने त्या आजीच्या काठीने बघा प्रेक्षक. आणि आता इथे नंदिनी वाचवत असते जीवाला आणि आता नंदिनीला वाचवत असते काव्या. ताई ताई म्हणत असते ती. आणि आता इथे जीवा खूप मार खात असतो बघा प्रेक्षक. खूप भयानक दाखवलंय खरंच विक्रमने, खूप मारलाय खरंच जीवाला बघा प्रेक्षक. हो शांत व्हा शांत व्हा, काय करताय तुम्ही हे असं म्हणतो इथे माणीने. ह्याच्या आजीने आधी करायला हवं होतं ते केलंय मी आज असं म्हणतो आता इथे विक्रम. त्याला त्याच वेळेला मारलं असतं तर ही वेळ चालली नसती असं म्हणतो विक्रम. बाबा प्लीज असं म्हणते नंदिनी. बाबा प्लीज मी माफी मागते पण प्लीज माफ करा त्यांना असं म्हणते नंदिनी. कसं माफ करू याला असं म्हणतो इथे विक्रम. आणि आता वाईल्ड झालेलाच बघा प्रेक्षक. हो खूप आता विक्रम काय करू तुझ्या ह्या मूर्ख नवऱ्याचं असं म्हणतो इथे विक्रम. मी आणलेली जागा विकली आहे असं म्हणतो इथे विक्रम. अगं ह्याच्या फ्युचरसाठी ह्याच्या स्वप्नांसाठी घेतली होती ती जागा असं म्हणतो इथे विक्रम. अरे बाप आहे मी ह्याची स्वप्न मी नाही पूर्ण करणार तर कोण. उद्या मी नसताना कुणासमोर हात पसरायला लागू नये म्हणून मी घेतली होती ती जमीन, पण तीच जागा तू विकलीस असं म्हणतो विक्रम. काका प्लीज प्लीज असं म्हणते आता इथे काव्या. आणि तू एकट्या जीवाला का ओरडतेस असं म्हणते वसवत्या. याने जे काय केलंय ते या नंदिनीसाठीच केलं ना असं म्हणते आता इथे वसवत्या. महिला नाही का घरात सांगता आलं असं म्हणते आता इथे वसवत्या. एरवी सगळ्यांना शहाणपणा शिकवत असते असं म्हणते वसवत्या. मग आत्ताच का मुख गिळून बसली आहे ही असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. हो कारण हिला सुद्धा हे सगळं असंच व्हायला हवं होतं असं म्हणते आता इथे वसवत्या. हे आता जे म्हणते ना मला माहित नव्हतं
ही सगळी नाटकं आहेत हिची असं म्हणतात इथे वसवत्त्या. आई तू म्हणतेस ते जर खरं असेल आणि या नंदिनीने जीवाच्या गुन्ह्यामध्ये साथ दिली असेल ना, तर आपल्याला साली अशी शिक्षा या नंदिनी सुद्धा व्हायला हवी असं म्हणतात इथे रम्या बघा प्रेक्षक हो. रम्या असं म्हणतात इथे काव्या. का या घरात सगळ्यांना असामान्य आहे नको असं म्हणते रम्या. तोंड सांभाळून बोल असं म्हणतात इथे काव्या. रम्या तू आणि तुझ्या आईने जे काय वाईट केलंय ना त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही असं म्हणतात इथे काव्या. आणि तुम्ही का मध्ये बोलताय? तुम्हाला कोणी हक दिला मध्ये बोलायला? आणि माझ्या नंदिनी ताईला बोलायची संधी एकही सोडत नाही ना तुम्ही असं म्हणतात इथे काव्या. घ्या असं म्हणतात इथे वसवत्ता. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात इथे वसवत्त्या. अगं तुझी ताई सपशेल चुकली आहे तरी तिचीच बाजू घेतेस तू असं म्हणतात इथे वसवत्त्या. आणि ही म्हणे IAS ऑफिसर होणारे देशाचा उद्धार करणार आहे असं म्हणते वसवत्त्या. करणार मी उद्धार असं म्हणतात इथे काव्या. आणि तुमच्यासारख्या गुन्हेगाराला नक्की शिक्षा देणार असं म्हणतात इथे काव्या. वेळ पडली तर कायदाही बदलेन मी असं म्हणते काव्या. बदल ना कायदा असं म्हणतात इथे वसवत्त्या. पण त्याआधी तुझ्या ताईने स्वतःचा फायदा कसा करून घेतलाय ना ते सुद्धा बघ ना जरा असं म्हणतात इथे वसवत्त्या बघा प्रेक्षक. तर सगळ्यांना धक्का बसतोय सगळ्या गोष्टी ऐकून बघा प्रेक्षक. तर आता जीवा पण शॉकमध्ये असतो. अरे जीवा हे सगळं करत होता तेव्हा ती जीवाला अडवू शकली असती, मुळात कुणाला तरी सांगू शकली असती, पण तिने तसं काही केलेलं नाहीये असं म्हणतात इथे वसवत्ता बघा प्रेक्षक. तर आता इथे वसवत्या म्हणते कारण मग हिच्या हातून आनंद निवास सुटलं असतं ना, ते कसं चाललं असतं हिला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे काव्या म्हणते आत्याबाई तोंडाला लगाम लावा जरा असं म्हणते आता इथे काव्या. काय बोलताय असं म्हणते आता इथे काव्या. आणि रम्या तू पण असं म्हणते काव्या. वाटेल ते बोलतेयस समज जरा असं म्हणते आता इथे काव्या. कसं आहे आपल्याला ना जर एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसेल तर बोलू नये माणसाने. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला दोघींना असं म्हणते काव्या. मी घेणार माझ्या नंदिनी ताईची बाजू असं म्हणते काव्या. 100% घेणार असं म्हणते ती. मला माहिती आहे ताई कशा कशातनं गेली आहे. मला माहिती आहे ताईची काय अवस्था झाली होती असं म्हणते काव्या. ताईने कुठली गोष्ट लपवली नाही. फक्त तिचा नाईलाज होता म्हणून ती सांगू शकली नाही एवढंच असं म्हणते आता इथे काव्या. आणि मुळात आहार विकला, जमीन विकली हे कुठं माहिती होतं नंदिनी ताईला? तिला काहीच माहित नव्हतं यातलं असं म्हणते काव्या. हे तुला कसं माहित असं म्हणते आता इथे रम्या. तिने सांगितलेलं मला सगळं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थला धक्का बसतो की रम्याला काव्या म्हटलेली असते ना आता की सगळं तिने सांगितलेलं मला म्हणून. तर आता इथे पार्थ चिडतो. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो. बघूयात रेकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे जीवा म्हणतो विक्रमला मी चुकलोय, मला हवी ती शिक्षा द्या तुम्ही असं म्हणतो आता इथे जीवा विक्रमला. तुम्ही सांगाल ना ते मी करायला तयार आहे असं म्हणतो जीवा. मी सांगितलेलं करणार आहेस तू असं म्हणतो विक्रम. ठीक आहे उद्यापासनं तू ऑफिसला यायचं आहेस असं म्हणतो आता इथे विक्रम. आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आहे असं म्हणतो विक्रम. ह्यात काही बदल होणार नाही असं म्हणतो आता इथे विक्रम. अख्खी दिवाळी आपण एकत्र सेलिब्रेट केली ना असं म्हणतो पार्थ. तुम्हाला एकदा सांगता नाही आलं असं म्हणतो पार्थ. तुम्हाला वाटेल ते करा, माझ्याशी बोलू नका असं म्हणतो पार्थ. आणि चिडतो आता तो काव्याबद्दल बघा प्रेक्षकावर. तर आता रिकॅप्सचा इथेच मित्र प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.